नमस्कार मंडळी. आज आपण जातोय सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील व सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक तसेच धार्मिक ठिकाण असलेल्या शिखर शिंगणापूर येथे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसलेले आहे. ते फलटणच्या आग्नेस 37 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर हे गाव आहे. हा डोंगर म्हणजेच सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंचीवर आहे. मंदिराला जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखीन थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळालेली आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर असे नक्षीकाम केलेले दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत. त्यांना शिव व पार्वती यांचे प्रतीक मानले जाते. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर व शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधनदेव महाराजांनी वसवलेले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे व या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंधन राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसवलेले. शंभू महादेव हे भोसले घराण्यांचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. कर्पूरार्तिक निरंजन दीपम समर्पयामि. पार्वतीपते हर हर. या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे. शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हिमांडपंथी मंदिर आहे. मंदिराला एकूण 4 प्रवेशद्वार आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून 3 उपप्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते, तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांच्या स्मृतिस्थळ पाहायला मिळते. पूर्वीचे देऊळ पडल्याने 3735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. पुढे 1978 मध्ये त्याचाही जीर्णोद्धार करण्यात आला.
शिखर शिंगणापूरची यात्रा ही गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. त्यामध्ये मुंगी घाटाने येणारी तेल्याभोत्याची कावड हे एक विशेष आकर्षण असते. आता आपण शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाकडे जात आहोत. मंदिराच्या दक्षिण दिशेला सुमारे 100 यार्डावर दुसऱ्या टेकडीवर दगडी बांधकाम आढळून येते. येथे 3 स्मारके आहेत. एका ओळीत असणारी ही स्मारके दक्षिणेकडे तोंड करून व पूर्व पश्चिम अशी विस्तारलेली आहेत. पश्चिमेकडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून मधले शहाजी महाराज व पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट 1679 मध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकांची बांधणी केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.